हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण छोटीशी टोट बॅग बनवणार आहोत. त्यासाठी आपण कॉटन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपण त्याचे बेल्ट तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 4 बाय 19 इंचाचं पट्टी घेतलेली आहे. बेल्टचा साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याच्या आतमध्ये घालण्यासाठी मी रबर शीटची 1 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती आपण वापरत आहोत. रबर शीट हे टिकायला खूप मजबूत असतं, त्यामुळे मी रिकमेंड करेन की तुम्ही बेल्ट बनवण्यासाठी रबर शीटच यूज करा. नसेल तर तुम्ही नॉन-वनची पट्टी वापरली तरीही चालेल. आपले 2 बेल्ट तयार करून झालेले आहे. त्यानंतर आपण मेन जी बॅग बनवण्यासाठी आपल्याला जो चौकोन लागणार आहे त्याकडे येत आहोत. त्यासाठी आपण प्रॉपर चौकोन नाही हा 11 बाय 9 इंचाचा साईज आहे. खाली नॉन-वन आहे, मध्ये फोम शीट आणि वरती कॉटन फॅब्रिक घेतलेलं आहे. आता आपण याला टिपा मारून घेणार आहोत जेणेकरून हे तीनही भाग एकमेकांना व्यवस्थित अटॅच होतील. असे आपण 2 पीस तयार करून घेत आहोत. असे टोट बॅग मार्केटमध्ये आपण जेव्हा सेल करण्यासाठी जात असतो, स्टॉलवर म्हणा किंवा आपले कस्टमर्सला पण आपण ठेवत असतो स्टेटसला किंवा इंस्टाग्रामला, फेसबुकला वगैरे, तर टोट बॅगला ही सर्वात जास्त मागणी असते. हा माझा अनुभव आहे. आत्तापर्यंत मी फक्त 2दाच स्टॉल लावलेला आहे, पण तरीसुद्धा माझ्या त्या दोन्ही अनुभवातून माझी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की छोट्या टोट बॅगला जास्त पसंती मिळते आणि त्या दिसायला पण खूप छान आणि क्यूट असतात. तर लवकर कस्टमर त्याकडे आकर्षित होतं आणि किंमत पण रिजनेबल असते, त्यामुळे त्यांना ते परवडतं पण घ्यायला. तर मोबाईल पाऊच आणि मोबाईल पाऊचनंतर टोट बॅग ह्या जास्त विकल्या जातात. आता आपण चेन लावून घेत आहोत. त्या चेन लावून पुढच्या भागासाठी आपण चेन लावत आहोत. त्यासाठी आपण 3 इंचावरती कट करून घेतलेला आहे एक भाग आणि ही चेन लावल्यानंतर त्याला आपण 1 इंचाच्या नॉन-वनच्या स्ट्रीपने कवर करणार आहोत. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक बॅग बनवताना किंवा पाऊच बनवताना मी हे कसं कवर करत आहे ते सांगितलेलं आहे आणि प्रत्येक वेळी ते दाखवत पण असते. याने काय होतं, धागे निघत नाहीत मेन कापडाचे आणि चेनमध्ये अडकत नाही, त्यामुळे चेनची फिनिशिंग पण व्यवस्थित दिसते आणि बॅग पण खूप सुंदर दिसते आतल्या बाजूने. ही बॅग बनवण्यासाठी मी रेड कलरचं नॉन-वन वापरत आहे. नॉन-वनमध्ये भरपूर कलर अवेलेबल असतात, जसं की रेड, पिंक, ब्ल्यू, स्किन कलर, ब्लॅक, व्हाईट, ऑफ व्हाईट असे. तर हे कलर्स कसे म्हणजे आपल्या बॅगचा कलर कोणता आहे मेन फॅब्रिकचा, त्यानुसार आपण चॉईस करू शकतो किंवा सर्वात जास्त वापरला जाणारा जो स्किन कलर आहे तो सर्वात जास्त वापरला जातो. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असं चेनला कवर करून घेत आहोत. श्रेया फॅशन चॅनेलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा. व्हिडिओ म्हणजे ज्यांना बॅग शिवायला आवडते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता जी वरची बाजू आहे तिथे सुद्धा आपण चेन लावून घेणार आहोत आणि ही चेन लावल्यानंतर आपण इथे आता 1 इंचाची स्ट्रीप घेऊन मग आपण फोल्ड करणार नाही आहे, तर आपल्याला इथे एक कप्पा तयार करण्यासाठी नॉन-वन लावायचंच आहे. तर डिरेक्टली आपण त्याच मापाचं जो आपला साईज होता 11 बाय 9 इंच त्या मापाचाच आपण नॉन-वनचा एक तुकडा घेतलेला आहे आणि तो आपण आता इथे अटॅच करत आहोत. आतल्या बाजूने फोल्ड करून त्यावर दाबटीप द्यायची आहे आणि 3ही बाजू कवर करायच्या आहे. परंतु आता 3ही बाजू कवर करण्यापूर्वी आपल्याला जो खालचा आपण तो छोटा कप्पा घेतलेला आहे त्यामध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे. रनर पण क्वालिटीनुसार मिळतात, छोटे मोठे किंवा प्लास्टिकचे. त्याच्यामध्ये ब्लॅक, व्हाईट, आता तर कलरमध्ये पण मिळतात, रेड वगैरे
बॅगचं बघितलं आहे मी. असे रनर मिळतात. तर रनर पण तुम्ही बॅगचं सेलिंग प्राईजनुसार तुम्ही लावू शकता. आता मी स्टीलचाच रनर लावलेला आहे, कारण बॅगसाठी जे कॉटन फॅब्रिक पण वापरलेलं आहे ते पण खूप हेवी क्वालिटीचं आहे. छोटे मोबाईल पाऊच जे बनवते त्याला मी मोस्ट ऑफ प्लास्टिकचे रनर वापरत असते, कारण त्याची किंमत पण मी तेवढंच कमी ठेवत असते. टोट बॅगची प्राईज ही साधारण 150 ते 180 या आसपास जाते. आतल्या बाजूला मी एक 5x5चा छोटासा कप्पा दिलेला आहे. विदाऊट चेन होता तो कप्पा. आता इथे मी सेंटर काढून घेत आहे आणि सेंटरच्या दोन्ही बाजूनी 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता इथे मी बेल्ट अटॅच करून घेत आहे. हे बेल्ट आपण वरच्या चेनमध्ये पण अटॅच केले असते तरी चालले असते, परंतु असे साईडला पण लावले ना तरी पण मग चालतं. त्याने अजून मजबूती येते. आणि 1x1चा बॉक्स करायचा आणि व्यवस्थित उभ्या आडव्या तिरक्या रेषा मारून बेल्ट व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा. दोनही बेल्ट आपण अशा पद्धतीने अटॅच करून घेतलेले आहे. आणि आता आपण दोन्ही रनर पण आपले अटॅच करून झालेले आहे. दोन्ही रनर ज्यावेळेस बॅगला असतात त्यावेळेस मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोनही रनरची दिशा ही एकाच बाजूने यायला पाहिजे. आता आपण बॅगला तिन्ही बाजूनी टिपा मारून घेतलेल्या आहेत. खाली आपण 1.5x1.5चे चौकोन कट केलेले आहे दोन्ही, आणि 1 इंचाच्या पट्टीने कवर केलेला आहे. आता इथे पण आपण अशी टिप मारून घेणार आहोत आणि आपण ते सुद्धा भाग कवर करणार आहोत, जेणेकरून आतल्या बाजूने बॅगची फिनिशिंग 1 नंबर दिसते आणि कुठेही धागा वगैरे दिसत नाही. आता बॅग आपण सरळ करून घेत आहोत आणि बॅग सरळ केल्यानंतर बॅगचा फायनल लुक बघू शकता तुम्ही. खूप सुंदर टोट बॅग तयार झालेली आहे. बघता क्षणी कोणी पटकन घेईल अशी बॅग तयार झालेली आहे. आणि अशा छोट्या बॅग असतात ना, त्या सेलिंगला अजिबात त्रास देत नाही, कारण त्या दिसायला तितक्या अट्रॅक्टिव्ह असतात ना की कस्टमर खूप लवकर घेतात ह्या बॅग. तुम्ही पण अशी बॅग नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.